एमपीएससी ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण लेक्चरला सुरुवात करण्या अगोदर एक महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा. आपला अँड्रॉइड ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार गोसावी या नावानं पाहायला मिळेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळेल. आता हे ॲपमध्ये काय आहे ते एक शॉर्टमध्ये सांगतो. हे ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा टाईपची स्क्रीन दिसेल. यामध्ये हे चेंजेस, इमेजेस चेंजेस होऊ शकतील, लक्षात राहू द्या. याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी रजिस्टर करताना सुरुवातीला ॲज अ स्टुडंट म्हणून करा, ॲज अ पॅरेंट म्हणून नको. तिथं ऑप्शन येतो ॲज अ पॅरेंट म्हणून, तर ते करू नका, नाही तर तुम्हाला अशी स्क्रीन दिसणार नाही. हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर काही दिसू द्या, फक्त हा घटक महत्त्वाचा. या ठिकाणी तुम्हाला स्टोअर ऑप्शन नावाचा घटक दिसतोय. त्या स्टोअर ऑप्शनवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही स्टोअर ऑप्शनवर क्लिक कराल तेव्हा तुम्हाला अशी स्क्रीन एक समोर ओपन होईल. या स्क्रीनमध्ये वेगवेगळे कोर्सेस किंवा घटक आहे ना, तो तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला असे इथं दिसायला लागतील. या कोर्सेसमध्ये तुम्हाला वेगवेगळे करंट अफेअरचा आहे कोर्सेस आहेत. त्याच पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी इतर विषयाचे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. विज्ञानाचा, इतिहासाचा, राज्यघटना किंवा वेगवेगळे कोर्सेस आहेत. तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आणि ते कोर्स परचेस करू शकता. आज आपण एका कोर्सबद्दल बघणार आहोत, तो म्हणजे चालू घडामोडी 2022. चालू घडामोडी 2022 सध्या चर्चेतला कोर्स आहे आपल्या ॲपवरचा. तर तो कोर्सवर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. त्याच्यामध्ये जानेवारी 2021 पासून ऑक्टोबर 2022 पर्यंतच्या घडामोडी असतील. प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा पाहता येईल हे कोर्सचं वैशिष्ट्य आहे. ह्याला लिमिट नाही. बाकी ॲपवर किंवा बाकी क्लासेसमध्ये तुम्हाला 3 वेळा 4 वेळा असं आहे, तर इथं तुम्ही अनलिमिटेड वेळा कितीही वेळा लेक्चर पाहू शकता. कोर्सचा कालावधी 31 डिसेंबर 2022 पर्यंत असेल, हे लक्षात घ्या. चालू घडामोडी 2022 प्रश्नोत्तर व विश्लेषण येणाऱ्या सर्व परीक्षेला तुम्हाला उपयुक्त ठरेल. या कोर्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी जो कंटेंट नावाचा सेक्शन दिसतोय त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला या टाईपचा घटक सगळा पाहायला मिळेल. 22च्या घडामोडी आहेत, 21च्या घडामोडी आहेत. तसंच या ठिकाणी आपण शॉर्टमध्ये टेस्ट सिरीज पण आहे. टेस्ट नक्की जॉईन करा, कारण टेस्ट खूप महत्त्वाचे आहेत. तुम्ही त्या ठिकाणी अटेंड करू शकता. ह्या टेस्ट सुद्धा अनलिमिटेड वेळा तुम्ही तिथं देऊ शकता. तर या पद्धतीनं आपला हा कोर्स आहे. नक्की जॉईन करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तर आज आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. ओके, ठीक आहे. 299 रुपये प्राइस आहे. 8 रुपये तुम्हाला चार्ज पडेल, इंटरनेट हँडलिंग चार्ज. 306.86 पैशामध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 307 रुपये. त्या खटल्यातील निर्णयानुसार लावण्यात आली आहे. त्यामध्ये 4 खटले आहेत: इनामदार खटला, केशवानंद भारती खटला, इंद्र सहानी खटला आणि शांतीभूषण खटला. तर आरक्षणावर जे 50%ची मर्यादा कोणत्या खटल्यानुसार लावली आहे तर इंद्र सहानी खटल्यानुसार लावण्यात आलेली आहे. सिंपल आणि स्ट्रेट फॉरवर्ड असा हा प्रकारचा प्रश्न आहे. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अनुच्छेद क्रमांक 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी संबंधी पुढील विधानापैकी योग्य विधान कोणती ते आपल्याला सांगायचे. पहिलं विधान आहे अनुच्छेद क्रमांक 352 अंतर्गत राज्य सरकार कार्यरत राहतात ते बरखास्त होत नाहीत. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू केली तेव्हा राज्य सरकार बरखास्त होतात का तर नाही होत, ते कार्यरत राहतात, बरखास्त होत नाही. त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं विधान आहे अनुच्छेद क्रमांक 352च्या प्रभावाखाली केंद्र शासनाला कायदे निर्मिती आणि प्रशासनासंदर्भात घटक राज्यामध्ये समयावेच्छेदी अधिकार प्राप्त होतो. त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात द सेंटर गेट्स कन्करंट पॉवर ऑफ लेजिस्लेशन अँड ॲडमिनिस्ट्रेशन इन द स्टेट. हो, तर हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाईल ना तेव्हा केंद्र शासनाला बरेचसे अधिकार प्राप्त होतात, हे उघडच आहे. आणि तिसरं सेंटेन्स आहे अनुच्छेद 352 अंतर्गत घटक राज्यांची कायदेमंडळे कार्यरत राहू शकतात. हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. म्हणजे दिलेल्या तिन्ही सेंटेन्समध्ये तिन्हीच्या तिन्ही सेंटेन्स हे बरोबर आहेत. आता दुसरं म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू केली जाते ना तर तेव्हा त्याच्याबद्दल थोड्याशा गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आणीबाणीविषयक तरतुदी दिलेली आहेत? माझा प्रश्न असा आहे, भारतीय राज्यघटनेचा असा कोणता भाग आहे त्या भागामध्ये आणीबाणीविषयक तरतुदी दिली आहेत? तर तो राज्यघटनेचा भाग क्रमांक आहे 18. त्याच्यामध्ये 352 पासून 360 पर्यंत आणीबाणीविषयक तरतुदी दिलेल्या आहेत. हा पहिला पॉईंट. दुसरा म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी केव्हा घोषणा केली जाऊ शकते? जेव्हा मंत्रिमंडळाकडून लिखित शिफारस जेव्हा येते त्यानंतरच राष्ट्रपती काय करतो, राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करू शकतो. त्यानंतर माझा असा एक प्रश्न आहे तुम्हाला, कॅबिनेट हा शब्द राज्यघटनेत कुठे मेन्शन केलेला आहे किंवा कॅबिनेट बाबतचा संदर्भ राज्यघटनेतल्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर तो आहे कलम 352 मध्ये. कॅबिनेट म्हणजे कसं व्याख्या केलेली आहे तिथे एक शॉर्टमध्येच व्याख्या केली आहे, ती म्हणजे कॅबिनेट म्हणजे पंतप्रधानांनी कॅबिनेट दर्जा असलेले मंत्री व त्याचे मंत्रिमंडळ, अशा प्रकारे कॅबिनेटची व्याख्या कलम 352 मध्ये केलेली आहे. तर हा एक पॉईंट आहे की जर तुम्हाला फक्त कॅबिनेट शब्द कुठे येतोय माहीत असणं गरजेचं आहे. आता राष्ट्रीय आणीबाणी घोषणा केली तर किती महिन्याच्या कालावधीमध्ये त्याला संसदेची मान्यता मिळणे गरजेचं असते? तर त्यासाठी कालावधी आहे 1 महिना.
राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा घोषित केली त्यानंतर एका महिन्याच्या कालावधीमध्ये संसदेचे जे दोन्ही सभागृह आहेत त्या सभागृहांना मान्यता दिली पाहिजे. आता हा जर प्रश्न बघितला तर सुरुवातीला जर आपली राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली होती ना तेव्हा तो कालावधी 2 महिन्याचा होता. परंतु 44वी घटना दुरुस्ती झाली. 44वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? 1978 साली. आणि या 44व्या घटना दुरुस्तीनं काय केलं, जे आणीबाणीला मंजुरी द्यायची राष्ट्रीय आणीबाणीला ते 2 महिन्याऐवजी काय केली, 1 महिन्यावर आणून ठेवली होती. हा पॉईंट आहे. मग आता प्रश्न असा आहे, राष्ट्रीय आणीबाणी घोषित केल्यापासून किती महिन्याच्या कालावधीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली पाहिजे? 1 महिन्याच्या. त्याच उलट राष्ट्रपती राजवट घोषित केल्यापासून किती महिन्याच्या कालावधीमध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे 2. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा घोषित केल्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 1 महिन्याच्या आत त्याला मान्यता दिली पाहिजे. आणि जर राष्ट्रपती राजवट म्हणतोय, राष्ट्रपती राजवट जेव्हा घोषित केली जाईल तेव्हा संसदेच्या दोन्ही सभागृहांनी 2 महिन्याच्या आत त्याला मान्यता देणं गरजेचं आहे. आता राष्ट्रीय आणीबाणीचा जर विचार केला, समजा त्याला आपण एकदा मान्यता दिली, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी त्याला मान्यता दिली आणि आणीबाणी मग किती महिन्यापर्यंत लागू राहील? 6 महिन्यापर्यंत लागू राहील. आणि दर 6 महिन्यांनी त्याला संसदेच्या मान्यतेनं काय करता येईल? अनिश्चित काळासाठी हळूहळू वाढवता जाते. पण राष्ट्रपती राजवटीला समजा संसदेच्या दोन्ही सभागृहांना मान्यता दिली तर ती कितीपर्यंत वाढवू शकते? तर ती जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट वाढवता येते. हा एक फरक आहे. म्हणजे राष्ट्रीय आणीबाणी अनिश्चित काळापर्यंत वाढवली जाऊ शकते, परंतु राष्ट्रपती राजवट ही जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत 3 वर्षापर्यंत वाढवली जाऊ शकते. त्यानंतर दुसरं म्हणजे जेव्हा आणीबाणी घोषित करण्याचा आणि ती चालू ठेवायची असेल तर हा जो ठराव आहे त्या संसदेच्या दोन्ही गृहांनी विशेष बहुमताने मंजूर केला. त्यानंतर आणखी एक असा पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये गफलत होते, ते म्हणजे समजा राष्ट्रीय आणीबाणी लागू आहे आणि त्या कालावधीत आता लोकसभेचा कार्यकाल संपतोय, तर संसदेच्या कायद्यानं लोकसभेचा 5 वर्षाचा कार्यकाल एका वेळी किती वर्षांनी वाढवता येतो? जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू आहे, सध्या समजा भारतामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागू आहे आणि संसदेचा कार्यकाळ सध्या संपत आहे, 5 वर्षाचा कार्यकाळ, तर संसदेच्या कायद्यानं राष्ट्रीय आणीबाणी किती म्हणजे तो लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवता येतो? तर 1 वर्षांनी वाढवता येतो, हे लक्षात घ्या. त्याचप्रमाणे जेव्हा राष्ट्रीय आणीबाणी लागू असेल आणि महाराष्ट्रामध्ये राज्य विधानसभेचा कार्यकाळ जर संपत असेल तर संसदेच्या कायद्यानं सुद्धा राज्य विधानसभेचा कार्यकाळ 1 वर्षाने वाढवता येतो. 1 वर्षाने वाढवल्यानंतर असा किती वेळा वाढवता येतो? म्हणजे असं पण नाही की एकदा 1 वर्षाने वाढवला परत वाढवता येत नाही, असा कितीही वेळा तो वाढवता येऊ शकतो. त्यामुळे हे 2 पॉईंट आहेत की जे राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे ठरतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही विचारले, म्हणजे चुकीचं कोणतं विधान आहे ते सांगायचं सांगितलं. आता दुसरं विधान पहा, उपराष्ट्रपती पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेमध्ये होऊ शकतो. तर हे विधान बरोबर आहे, कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि त्यांच्या पदावरून दूर करण्यासंबंधाचा ठराव हा केवळ आणि केवळ राज्यसभेमध्ये होऊ शकतो. त्यामुळे दुसरं सेंटेन्स बरोबर आहे. तिसरं सेंटेन्स पहा, नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती संबंधी ठरावाचा आरंभ केवळ राज्यसभेमध्ये होऊ शकतो. हो, हे सुद्धा सेंटेन्स बरोबर आहे. राज्यसभेचा हा विशेष अधिकार आहे की राज्यसभेला एखादी नवीन जर अखिल भारतीय सेवा तयार करायची असेल तर त्याच्या संबंधाचा ठराव केवळ आणि केवळच राज्यसभेमध्ये मांडला जाऊ शकतो. चौथा सेंटेन्स आहे, राज्यसभा राज्यसूचीतील विषयावर कायदे करण्याचा अधिकार संसदेला म्हणजे लोकसभेला देऊ शकते. हा राज्यसभेला तो पण अधिकार आहे की समजा एखाद्या विषयावर राज्यसूचीतील एखाद्या विषयावर कायदे करायचा असेल तर राज्यसभा काय करू शकते? लोकसभेला या विषयावर कायदा करा म्हणून सांगू शकते. मात्र पहिलं सेंटेन्स जर तुम्ही बघितलं, राष्ट्रीय आणीबाणी समाप्त करण्याचा ठराव केवळ राज्यसभा संमत करू शकते असं नाहीये. आता राष्ट्रीय आणीबाणी जर लागू करायची असेल की आणि ते समाप्त करायचे आता, तर एक घोषणा करून राष्ट्रपती काय करू शकतात? त्या आणीबाणीची घोषणा रद्द करू शकतात आणि अशा घोषणेला संसदेच्या संमतीची आवश्यकता भासत नाही. आणि त्याचपूर्वी आणखी काय करू शकले जातं? लोकसभा काय करू शकते का? तर हो, लोकसभा काय करू शकते? त्यांच्या एकूण सदस्य संख्या आहेत, म्हणजे लोकसभेची जेवढी सदस्य संख्या असेल त्याच्या 1.5 सदस्यांनी काय करायचं? लोकसभेच्या सभापतीला एक लिखित निवेदन द्यायचं आणि त्याच्यामध्ये असं म्हणायचं की आम्हाला आणीबाणीची घोषणा रद्द करण्याचा ठराव आहे, त्याच्यावर विचारविनिमय व्हावा अशा प्रकारे. आणि अशा प्रकारची विशेष बैठक जी असते सभागृहाची ती 14 दिवसांच्या आत बोलवली पाहिजे. आणि अशा प्रकारची जी तरतूद आहे ना ती राज्यघटने 44व्या घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आली. 44वी घटना दुरुस्ती 1978ची. त्यामुळं पहिलं सेंटेन्स हे चुकीचं ठरतं. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न येतो म्हणजे कलम डॅश डॅश प्रमाणे भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा किंवा तथ्याचा प्रश्न उपस्थित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करण्याचा अधिकार देण्यात आलाय आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळी कलमं दिलेली आहेत. अशा टाईपचा प्रश्न एमपीएससीमध्ये बऱ्याच वेळा विचारला जातो आणि विचारला गेलेला आहे. तर याचा अचूक उत्तर आहे ते म्हणजे कलम 143(1) यानुसार
भारतीय राष्ट्रपतींना कायद्याचा का तथ्याचा प्रश्न जर निर्माण झाला तर सर्वोच्च न्यायालयाची सल्लामसलत करण्याचा अधिकार देण्यात आला. हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. दुसरं म्हणजे 140च्या रेंजमध्ये तुम्हाला बरीचशी कलमं लक्षात ठेवावी लागतात. परीक्षेला ना फिरून त्याच्यावर अशा उलटसुलट प्रश्न विचारले जातात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे भारतीय संविधानामधील मूलभूत अधिकारासंबंधी योग्य विधान आपल्याला शोधायचे आहेत. पहिलं विधान आहे भारतातील सर्व व्यक्तींना भारतीय नागरिकाप्रमाणेच परदेशी व्यक्तींनाही शिक्षणाचा अधिकार म्हणजे जो अनुच्छेद क्रमांक 21 आहे हा लागू आहे असं म्हटलेलं आहे. आता फक्त भारतीय नागरिकांना असलेले महत्त्वाचे अधिकार कोणते आहेत? जे फक्त परदेशी नागरिकांना नाही त्याच्यामध्ये महत्त्वाचे येतात ते आर्टिकल 15 मधले अधिकार, 16 मधले अधिकार, 19 मधले अधिकार, 29 मधले अधिकार आणि 30 मधले अधिकार. ह्यातले ना हे जवळजवळ एवढे अधिकार आहेत ना ते फक्त भारतीय नागरिकांना लागू आहेत. इतर अधिकार भारतातल्या नागरिकांनी परदेशी नागरिकांना सुद्धा बरेचसे अधिकार मिळतात. त्यामुळं भारतातल्या सर्व व्यक्तींनी जसं भारतीय नागरिकाप्रमाणेच परदेशी व्यक्तींना सुद्धा शिक्षणाचा अधिकार घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हे विधान काय ठरतं? बरोबर ठरते अनुच्छेद क्रमांक 21A नुसार. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अनुच्छेद क्रमांक 20 व 21 मधील मूलभूत अधिकार हे राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशी ताकीद आहे. त्यामुळे या अधिकाराचा स्वरूप नकारात्मक आहे. त्याअगोदर तुम्हाला कलम 20 मध्ये कोणते अधिकार आहेत आणि कलम 21 मध्ये कोणते अधिकार आहे समजलं पाहिजे. कलम 20 मध्ये येतात ते म्हणजे गुन्ह्याबद्दल दोषी ठरवण्यासंदर्भातले संरक्षण असतं. त्याच्यामध्ये नो एक्स फॅक्टो लॉ किंवा नो डबल जेपर्डी किंवा नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतःविरुद्ध साक्ष देण्यास सक्ती केली जाणार नाही. एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळी आरोपी केले जाणार नाही किंवा एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा सुद्धा दिली जाणार नाही अशा प्रकारे. तर हा एक पॉईंट 20व्या आर्टिकलमध्ये येतो. 21व्या आर्टिकलमध्ये येतं ते म्हणजे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण. त्याच्यामध्ये गोपालन खटला फेमस आहे. बरेच असे खटले आहेत ते तुम्ही आपण जसा प्रश्न येईल तसा ते अभ्यासूया. आता काय म्हटलंय की अनुच्छेद क्रमांक 20 आणि 21 मधील जे मूलभूत अधिकार आहेत ना हे राज्यांनी विशिष्ट प्रकारची कृती करू नये अशी ताकीद आहे. तर हो अशा प्रकारे कृती करू नये अशा प्रकारचीच हे ताकीद आहे. त्यामुळे या अधिकाराचं स्वरूप कसं आहे तर नकारात्मक आहे. त्यामुळे हे सुद्धा विधान काय ठरतं? बरोबर ठरते. त्यामुळे दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे लोकसभेच्या कामकाजाच्या नियमामध्ये डॅश डॅश ठरावासंबंधी विशिष्ट तरतुदींचा उल्लेख नाही. म्हणजे लोकसभेच्या कामकाजाचे विशेष नियम आहेत तर त्याच्यामध्ये कोणत्या ठरावासंबंधी विशिष्ट तरतुदींचा उल्लेख नाही. तर हा एक फक्त तुम्हाला माहीत असावं म्हणून गरजेचं आहे. याच्यावर प्रश्न विचारला जातो. मेन्स जे परीक्षा असतात ना त्यामध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. त्यामुळं याचं उत्तर जे आहे ते विश्वासदर्शक ठराव. विश्वासदर्शक ठरावाच्या संदर्भामध्ये कोणत्याही विशिष्ट तरतुदीचा उल्लेख लोकसभेच्या नियमामध्ये केलेला नाहीये. बाकी केलेला आहे परंतु विश्वासदर्शक ठरावाबाबत काहीही नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण आणि अपंगत्व आणि इतर डॅश डॅश बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असे राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये सुचवलेलं आहे. इच्छांच्या म्हणजे डिझायर्स म्हणतो, अवांछित परिस्थितीच्या किंवा आकस्मिक आपत्तीच्या म्हणजे अनडिझर्व वॉन्ट, जमातवादी दंग्याच्या का जखमी सैनिकांच्या. तर आता याचं उत्तर आहे ना फक्त प्रश्नानुसार उत्तर येते ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 अवांछित परिस्थितीच्या म्हणजे आकस्मिक आपत्ती किंवा इंग्रजीमध्ये त्याला आपण अनडिझर्व्ड वॉन्ट असं म्हणतो. म्हणजे बेरोजगारी, वार्धक्य, आजारपण, अपंगत्व आणि आकस्मिक आपत्ती किंवा अवांछित परिस्थिती किंवा अनडिझर्व्ड वॉन्ट यांच्या बाबतीत सरकारने सार्वजनिक मदतीचा हक्क द्यावा असं राज्याच्या मार्गदर्शक धोरणाचे जे तत्व आहे त्याच्यामध्ये सुचवलेलं आहे. हेही लक्षात ठेवा कारण आकस्मिक आपत्ती बऱ्याच गोष्टीमध्ये येते. सध्या चालू आहे त्याच्या रिलेटेड बऱ्याच गोष्टी. त्याच्यामुळं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. करंट रिलेटेड सुद्धा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा खटला आहे की जो मागच्या एका वर्षामध्ये ना खूप चर्चेत आलेला होता. ते म्हणजे नवतेसिंह जोहर आणि इतर विरुद्ध भारत सरकार या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. तर तो निकाल कशाच्या संबंधित आहे? शबरीमाला मंदिर प्रवेश, आधार पॅन कार्डशी जोडण्याचा उपक्रम, समलैंगिकता किंवा अनुसूचित जाती जमात यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देणं. ते सगळेच मुद्दे चर्चेत आहेत. परंतु नवतेसिंह जोहर आणि इतर विरुद्ध भारत सरकार हा जो खटला आहे ना तर तो समलैंगिकता याच्या संदर्भातला आहे आणि हा पॉईंट सुद्धा अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये बराच चर्चेत राहिलेला आहे. त्यामुळे हे एवढं लक्षात ठेवा की कोणता खटला कशाच्या संदर्भामध्ये आहे तर नवतेसिंह जोहर विरुद्ध भारत सरकार हा खटल्यामध्ये समलैंगिकतेच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिलेला होता. त्यामुळं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा करते? म्हणजे राज्यघटनेमधलं कोणतं असं कलम आहे जे अतिरिक्त अधिकारांची घोषणा करतं? हा सुद्धा प्रश्न स्ट्रेट फॉरवर्ड आहे. उत्तर जर तुम्ही लॉजिक जर लावलं तर आता 160, 40, 170, 180. आता आपल्याला एवढे याच्या सर्वोच्च न्यायालयाचा किंवा राष्ट्रपतीचा अधिकाराबाबत एक महत्त्वाची गोष्ट माहिती असते. कलम 143 मध्ये काय असतं, तर सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेण्याचा अधिकार राष्ट्रपती नाही. तर त्याच्या रिलेटेड जर तुम्ही असा विचार केला सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारमध्ये, तर 143च्या जवळचं म्हणजे 140 असं लॉजिकली तुम्ही उत्तर देऊ शकता. आणि ॲक्च्युली उत्तर तेच आहे. 140व्या कलमामध्ये काय सांगितले की सर्वोच्च न्यायालयाचे जे सहाय्यभूत अधिकार म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांच्या बाबतीतलं ते महत्त्वाचं कलम आहे. 140 मध्ये. 141 मध्ये काय म्हटलेलं होतं, तर जे सर्वोच्च न्यायालयाने समजा एखादा कायदा घोषित केला तर तो सर्व न्यायालयावर बंधनकारक असणार आहे. 141 कलमामध्ये काय सांगितलंय, सर्वोच्च न्यायालयाने एखादा घोषित केलेला कायदा सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. तर परीक्षेला कसं सोडवायचं ते तुम्हाला समजतं. तर 140 म्हणजे काय सांगितलं की सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा केलेली आहे. मग आता प्रश्न राहिला 160 कलमामध्ये काय आहे. 160 कलमामध्ये ना विवक्षित किंवा आकस्मिक प्रसंगी ना राज्यपालांची कार्य काय आहेत हे 160 मध्ये सांगितलेलं आहे. आकस्मिक कार्यामध्ये राज्यपालांची कार्य काय आहेत. कलम 170 एकदम सिंपल आहे. विधानसभेची रचना याच्याबाबत कलम 170 मध्ये सांगितले. कलम 170 मध्ये काय सांगितलं, तर विधानसभेची जी रचना आहे, विधान परिषदेची रचना 171 मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 180 मध्ये काय सांगितलेलं आहे, उपसभापती म्हणजे राज्य विधिमंडळाचे राज्याच्या विधिमंडळाचे उपसभापती किंवा अन्य व्यक्ती यांचा सभापती म्हणून कार्य करण्याचा किंवा त्या पदाची कर्तव्य बजावण्याचा अधिकार हे 180 कलमामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सगळं कळायला हवं. 140 कलम सर्वोच्च न्यायालयाच्या अतिरिक्त अधिकारांची घोषणा करतं. 160 कलमामध्ये सांगितलं आहे की विवक्षित प्रसंगी किंवा आकस्मिक प्रसंगी राज्यपालांची कोणती कार्य असली पाहिजेत. 170 मध्ये विधानसभेची रचनेबद्दल सांगितलं आहे. आणि कलम 180 मध्ये काय सांगितलंय, उपसभापती जे विधिमंडळाचे उपसभापती असतात ना, तर त्यांना सभापती म्हणून कार्य करण्याचा आणि किंवा कर्तव्य बजावताना कोणते अधिकार असतील ते सांगितलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताच्या महान्यायवादी यांना पुढीलपैकी कोणकोणत्या कामकाजामध्ये सहभागी होण्याचा किंवा बोलण्याचा अधिकार आहे. लोकसभा, राज्यसभा, संसदेची संयुक्त बैठक किंवा संसदेची कोणतीही समिती, जरी तो समितीचा सदस्य नसला तरीही. तर याचं उत्तर आहे लोकसभेमध्ये सुद्धा बोलू शकतात तो भारताचे महान्यायवादी. राज्यसभेमध्ये पण बोलू शकतात. जेव्हा संसदेची संयुक्त बैठक असेल त्यामध्ये बोलू शकतात. आणि चौथं विधान हे चुकीचं ठरते. का, तर संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला असं नाही. सदस्य ज्या समितीचा जो सदस्य असेल महान्यायवादी त्या समितीमध्ये तो बोलू शकतो. दुसरं म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार महान्यायवादी म्हणजे अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया याची तरतूद केली. कलम 76 मध्ये केलेली आहे आणि तो भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. आता महान्यायवादीची नियुक्ती कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. त्यांची पात्रता काय आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त होण्यासाठीची जी अर्हता असली पाहिजे तीच अर्हता त्यांच्यापाशी असली पाहिजे. बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायला. आणखी अट काय माहिती आहे का, तर त्यांनी उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून 5 वर्ष काम केलं पाहिजे किंवा कोणतंही उच्च न्यायालय असेल तर त्याच्यामध्ये 10 वर्ष वकिली केलेली असायला हवी. दुसरं म्हणजे महान्यायवादी यांना वेतन कोण देतं, संसद देते, राज्यघटनेमध्ये ठरवलंय, कोण देतं, तर महान्यायवाद्यांचं जे वेतन आहे ना तर ते घटनेनं ठरवलेलं नाही. ते वेतन देतं कोण, त्यांना राष्ट्रपती. ओके, तर हे राष्ट्रपती ठरवतील त्याप्रमाणे त्यांना ते वेतन मिळतं. आपल्याचा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाबाबत पुढीलपैकी कोणती विधानं बरोबर आहेत ते आपल्याला ओळखायचं. एकूण 4 विधानं दिलीत ते ओळख. पहिले विधान आहे, ही तत्वे राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये देण्यात आले. तर तसं नाहीये. मार्गदर्शक तत्व हे राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये आहेत, त्यामुळे पहिले विधान चुकीचं ठरतं. भाग 4 मध्ये कलम कोणत्यामध्ये दिलेत, कलम 36 ते म्हणजे आर्टिकल 36 ते आर्टिकल 51 मध्ये ही राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत. आता घटनाकारांनी ही मार्गदर्शक तत्वे कोणत्या घटनेवरून घेण्यात आलेत किंवा कोणत्या देशांच्या घटनेवरून घेण्यात आलेत, तर आयर्लंडच्या घटनेवरून घेण्यात आलेत. आणि आयर्लंडने कोणाच्या घटनेवरून घेतले होते, तर ते स्पेनच्या राज्यघटनेमधून घेतलेली होती. त्यामुळे पहिलं विधान चुकीचं ठरतं.
दुसरे विधान पहा, ही तत्वे म्हणजे भारतीय राज्यघटनेचे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. तर हो, हे विधान बरोबर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं म्हटलंय की हे भारतीय राज्यघटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे. तिसरे विधान पाहूया. तिसऱ्या विधानामध्ये काय सांगितलंय की राज्यघटनेनुसार त्यांचे 4 भागामध्ये वर्गीकरण केले. ते चुकीचं आहे. राज्यघटनेनुसार त्यांचं ना 3 भागामध्ये वर्गीकरण केलंय. एक म्हणजे सामाजिक तत्वे, दुसरं म्हणजे गांधीवादी तत्वे आणि तिसरं असतं ते उदारमतवादी किंवा बुद्धिवादी तत्वे. गांधीवादी तत्व म्हणजे कुठलं? राज्यघटनेतलं कलम 40, कलम 43 कुटीरोद्योगाला चालना देणं वगैरे वगैरे, हे सर्व त्याच्यामध्ये कव्हर केलं होतं. आणि चौथं विधान सुद्धा चुकीचं आहे. 1919चा भारत सरकार कायद्यामधील सूचक पत्रकाशी त्याचं साम्य असं काहीही नाहीये. त्याच्यामुळं या प्रश्नाचं जे अचूक उत्तर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 2, ते म्हणजे राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्व हे भारतीय राज्यघटनेचं नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं. राज्यघटनेच्या भाग 4 मधील कलम 36 ते कलम 51 यामध्ये ही तत्वे देण्यात आली आणि ही तत्वे आयर्लंडच्या राज्यघटनेवर घेण्यात आलेली होती. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तर तुम्हाला फक्त ह्या प्रश्नामधून काय टेस्ट करायचं आहे की राज्यघटनेचं कलम 358 आणि 359 हे तुम्हाला व्यवस्थितरित्या माहीत आहे का नाही, याच्यावर आधारित असलेला हा प्रश्न आहे. तो प्रश्न अगोदर पाहूया. तो म्हणजे मूलभूत अधिकाराविषयीचे अयोग्य विधाने पुढील विधानामधून ओळखायचे. 4 विधान आहेत, त्यामधली 2 विधाने ही अयोग्य आहेत, 2 ही बरोबर आहेत, तर ते तुम्हाला ओळखायचे. पहिलं विधान पहा, भारतीय संविधानात मूलभूत अधिकार निलंबित होणाऱ्या तरतुदी देण्यात आल्या आहेत. तर हो, त्याच्या प्रकारच्या तरतुदी देण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर तिसरं विधान पहा, अमेरिकेच्या संविधानामध्ये हे मूलभूत अधिकार निलंबित करण्यासंबंधीच्या तरतुदी नाहीत. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. विधान क्रमांक 2 आणि विधान क्रमांक 4 हे चुकीचं आहे. का? तर अनुच्छेद क्रमांक दुसऱ्या विधानामध्ये काय म्हटलंय की अनुच्छेद क्रमांक 358 मध्ये सर्व मूलभूत अधिकारांच्या निलंबनासंबंधीच्या तरतुदी आहेत. तर सर्व मूलभूत अधिकारांच्या बाबत नाहीत, फक्त 358 कलम काय सांगतं तर कलम 19 जे राज्यघटनेमधलं आहे ना, यांनी हमी दिलेल्या मूलभूत हक्कांच्या निलंबनाच्या संबंधित आहे. कलम 358 काय सांगतं तर कलम 19 ने हमी दिलेल्या मूलभूत हक्कांच्या निलंबनाच्या संदर्भात आहे, सर्व मूलभूत अधिकारांच्या संदर्भात नाही, त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. आणि चौथा ऑप्शन बघा की अनुच्छेद क्रमांक 359 नुसार केवळ अनुच्छेद क्रमांक 20 मधील मूलभूत अधिकारच निलंबित करता येत नाहीत. तर कलम 359 काय सांगतं की जे इतर मूलभूत हक्क आहेत तर त्यांच्या निलंबनाच्या संदर्भात आहेत. तर त्याच्यामध्ये अपवाद आहे कलम 20 आणि कलम 21. म्हणजे आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 ने हमी दिलेले हक्क सोडून इतर सर्व मूलभूत अधिकारांच्या हक्कांच्या निलंबनाच्या संदर्भामध्ये आर्टिकल 359 येतं. त्यामुळे हे दोन्ही पॉईंट तुम्हाला कळायला हवं. परत एकदा आय विल रिपीट. कलम 300 आर्टिकल 358 मध्ये काय सांगितले तर हे कलम 19 ने हमी दिलेल्या मूलभूत हक्काच्या निलंबनाच्या संदर्भात आहे. आणि कलम 359 कशाच्या संदर्भात आहेत तर इतर मूलभूत हक्कांच्या निलंबनाच्या संदर्भात आहेत. परंतु त्याला अपवाद काय आहे तो म्हणजे आर्टिकल 20 आणि आर्टिकल 21 ने हमी दिलेले हक्क सोडून. एवढं जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला तो प्रश्न कसाही दिला तर तुम्हाला तो टॅकल करता येतो. तर हे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेमध्ये ना याच्यावर विचारला जातो. दुसरं म्हणजे कलम 358 आणि 59 मधला फरक जर तुम्हाला अजून पाहायचा असेल तर कलम 358 नुसार आणीबाणी घोषित झाल्यावर कलम 19 मधील मूलभूत हक्क आपोआप निलंबित होतात, परंतु कलम 359 मधील तरतुदीनुसार मूलभूत हक्के आपोआप निलंबित होत नाहीत. तर मूलभूत हक्कांची निलंबन करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना मिळालेला असतो. तर हे 358 आणि 359 काय हे डिटेलमध्ये वाचणं गरजेचं आहे, कारण राष्ट्रीय आणीबाणी राष्ट्रपती राजवट, आता महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होती त्यामुळे आणीबाणीच्या तरतुदी याच्या अनुषंगाने हा पॉईंट खूप महत्त्वाचा